कुठला तर त्यानं गिळलाय अर्धा गुण सचिन गिळलाय अर्धा गुण थांबा सोडलं 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 त्याने धरा 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 तू इधर मोबाईल सोडा ना मोबाईल खाली मोबाईल धर आता इथे वाघोड आहे नाक गेला तिकडे थांब थांब तिकडे येऊ दे. आहे ते आण ना बाळासाहेब नवले इथे आलो आपण बाळासाहेब नवले यांच्या वस्तीवरती मालदाडमध्ये भाग मोडतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता का त्यांच्या इथे धामणने घोंसाचं तोंड धरलं आहे आणि इथे तुम्ही पाहिले सगळे बाबडी आहेत सरपण पडलेले आहे म्हणजे जे वापरत नाही असे बरेच लाकडं वगैरे दगड आहेत आणि इथे आल्यानंतर कळलं आपल्याला धामण नव्हतं तर नागाने घोंसाचं तोंड धरलेलं होतं आणि पक्का त्यांनी धरून त्याला गिळण्याचं काम चालू होतं. अशा घटना फार दुर्मिळ असतात की विषारी सापाला धरलं आणि त्यातल्या त्यात नागाने घोंसाला पकडलं. अशा घटना फार दुर्मिळ असतात. इथे आपल्याला बाबळीमुळे काट्यामुळे जायला जागा नव्हती त्याच्यामुळे नागाने त्यांना ताब्यात घेताना घोंसाला सोडून दिलं आहे आणि सोडून दिल्यानंतर तो निघून गेला. इथे तुम्हाला दिसतं आहे की घोंसाच्या मानेकडची बाजू नागाने एवढी पक्की धरली होती. हे सगळं त्याचं बाईट मार्क आपल्याला दिसत आहेत. परंतु त्यांना ताब्यामध्ये घेताना मात्र नाग निघून गेला होता आणि घोंसाला त्यांनी सोडून दिलं होतं. घोणस मात्र अद्याप जिवंतच आहे. समोर तुम्हाला दिसते इथे नागाने त्याची अवस्था वाईट केली. अतिशय जोरात त्याला बाईट केलं आहे. पण सापांमध्ये मात्र कधी कधी असं घडू शकतं की विषारी सापाला जरी धरलं तरी ते मरतील असं नाही आहे. त्या ठिकाणी नागाने त्याला सोडून दिलं आहे. मात्र बाईट चांगला बसलं आहे मानाच्या मागे. याला आपण सुरक्षित घेतो आहे ताब्यात आणि नंतर सरळ सोडून देऊ. पण अशा घटना फार दुर्मिळ असतात की विषारी सापाने दुसऱ्या विषारी सापाला त्या ठिकाणी धरलेलं आहे किंवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आपण घेतो आहे सुरक्षित ताब्यात. या घोंसाच्या तोंडाच्या मागच्या बाजूला दोन्ही बाजूला त्यांनी बाईट केलेलं आहे. लई अडचण नाही तिथे. इथे दिसतं तुम्हाला आपण किटचा वापर करून याला येऊ सुरक्षित ताब्यात. आता हा कितपत जगेल याची शंका तशी आपल्याला सांगता नाही येणार आता नक्की काय होणार आहे. पण अजून तरी गुन्हा जिवंत आहे. याला आपण घेतोय सुरक्षित. जे दोन्ही साप आहेत हे दोघांचं विष वेगळं आहे. नागाचं न्यूरोटॉक्सिक आहे आणि याचं हेमेरॉक्सिक आहे. आता नागाच्या बाईटमुळे याचे ते काय परिणाम होईल ते आपल्याला बघावं लागणार आहे. आणि सुरक्षितपणे हा जर जगला तर त्याला आपण नैसर्गिक आदिवासी त्याचे सोडून देऊ. पण पुन्हा एकदा सांगतो की अशा प्रकारच्या घटना या दुर्मिळ घटना. इथे दिसतंय की त्याला बळी जरी झाला तरी मात्र तो अद्याप सावध आहे. त्याला आपण थोडंसं उन्हामुळे गार करू जरा पाण्यामध्ये आणि व्यवस्थित ठेवा. ते बघू तो कितपत शांत होत आहे. त्यासमोर तुम्हाला दिसतंय पूर्णपणे तो सावध आहे. आपण किट वापरून घेतोय ताब्यात. जरासं तो उन्हामुळे तापल्यामुळे जरा शांत केलंय पाणी. इथे थोड्या वेळापूर्वी आपल्याला
नाग आणि घोणस गेलताना दिसलं होतं आणि बरीचशी लाकडं आपण बाजूला केली आणि त्या लाकडामधून आलाय तो आणि इथे शेजारी गोठ आहे आणि गोठ्यामध्ये या पाईपमध्ये तो गेलाय. तर आता हा पाईप आपण सरळ करू, त्याला आपण सुरक्षित ताब्यात घेऊ म्हणजे घोणस आणि नाग दोन्ही आपल्या ताब्यात येतील. उचला दादा, उचला. टाका खाली, टाका खाली. इथे तुम्हाला दिसतंय समोर या नळीमध्ये नाग आहे आणि यांनी घोणस पकडलेला होता. याला आपण सुरक्षित घेतोय. तुम्हाला मोठी फणी आहे समोर तुम्हाला दिसतंय. आणि यांनी घोणसाला पकडलं होतं, मात्र ताब्यामध्ये घेताना घोणस सोडून गेला होता आणि आता त्या तो गोठ्यामध्ये आला होता. त्याला आपण सुरक्षितपणे याला पण घेतोय ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतलं होते. पुन्हा सर सोडून देऊ. पण जसं व्हिडिओमध्ये बघता असं व्हिडिओ बघून कोणी साफ करण्याचा प्रयत्न मात्र करायचा. बस मी म्हणतो 10 मिनिट एकमेकात टाकले होते धरीन एकमेकात इथे दिसतंय तुम्हाला की आता घोणस पण आपण अगोदर ट्रॅप केला होता. नागाला ट्रॅप करावं लागतंय आपल्याला. पण आता आपल्याकडे एकच किट असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्यांना एकत्रच ठेवावं लागतंय. आपल्याला पर्याय नाही. तर दोघांना आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात, नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. पण पुन्हा एकदा नमूद करतोय की व्हिडिओ बघून मात्र कोणी साप पकडण्याचा, फोटो घेण्याचा, व्हिडिओ काढण्याचा किंवा व्हिडिओ बघून हाताळण्याचा प्रयत्न मात्र कोणी करायचा नाही. नाही त्याचा नसताना जर आपण प्रयत्न केला तो हाताला जणांनी पाहिलं नसतं आपल्याच गोठ्यात आला असता. काय हो जणू नाही येतं कोणता कार्यक्रम केला असता चालू मध्ये बरं माहीच गाडी गेली असती ती काय बाजूला राहिले. खायले काहीतरी त्याच्याने खायला नाही खायले घोणस नाही खायले, यांनी नाही खायले. आता असं काय मला 10 मिनिट पिवळं दिसतंय कसं ते. बाळासाहेब नवले मालदार यांच्या राहत्या आपल्याला एकाच ठिकाणी घोणस आणि नाग सापडला होता. या दोघांना आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.